होती ना मग कशाला बेयचं नाही बेटा. मम्मी होती तुझी मग बसच्या माग मम्मा होती ना मग कशाला घाबरायचं. तुमच्या शाळेची बस फास्ट होती मग बस आहे आणि मम्मीची गाडी छोटी आहे पण चिखल जास्त झाला ना म्हणून अंकलनी घेतलं तुला बस मध्ये. आता जवळ पाऊस चालू आहे तर बस नी खेळायचं बरं का आणि घाबरायचं नाही. आमच्या राजवीरला आहे ना आम्ही बस नाही लावेल बरं का. रोज त्याची मम्मी जाती यायला पण आहे ना पावसाने रस्ता लय खराब झाला त्याच्यामुळे आहे ना ती रस्त्याने गेली पण रस्त्याने पुढं गाडीत जायला म्हणून ती तिथंच उभी राहिली तिकडून बस आली. मग त्याच्यात राजवीर बस मधून आला है ना बाळा. घाबरायचं कशाला. रोज तुझ्या स्कूलची बस येते घाबरायचं नाही त्याला. यायचं बसून. ते अंकल काय म्हटले तुला. अंकल काय म्हटले. ते अंकल दरवाजे अंकल म्हणे त्या किधर तुम्ही सांगितलं मेरे को पता है मेरे को. हिंदीत बोलायला लागलं माझं वासरू. हिंदीत पण बोलायला लागलं. आमचा राजवीर खूप हुशार आहे बरं का. त्याला आहे ना स्पीच देत्या डान्स मध्ये घेता. डान्स घेतला नव्हता ह्या वेळेस डान्स नव्हता घेतला पण 26 जानेवारी चालू सॉरी 15 ऑगस्टला त्याला मेडल भेटलं. कशाचं भेटलं होतं बाळा सांग. कशाचं भेटलं होतं मेडल. शिपचं नाही. तुमच्या स्कूलमध्ये काय झालं होतं कॉम्पिटिशन आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये तू भाग घेतला होता. कोण बनला होता मला सांग. लेफ्टनंट विश्वजित मुसाल्वे. त्यांना सांग सगळ्यांना. लेफ्टनंट विश्वजित मुसाल्वे. आणि स्पीच कसा बोलला होता. स्पीच कसं बोल दाखव बरं सगळ्यांना स्पीच बोलून दाखव बरं. Hello respected father, teachers and my dear friends. I am a Captain Vishwajit Amosalve. I am responsible for everything that happens to my ship. Being a captain is not easy but is my passion and my dream. I will make my dream come true. I will send my ship from Starless and thank you. पाहिलं का कशी स्पीच बोलून दाखवतो आणि ती स्पीच इतकी पाठ आहे का बास कधी नुसतं म्हणायचं उशीर आहे. लगेच त्याचा दुसरा नंबर आला होता माझ्या दादाचा. त्याला मेडल पण भेटलं होतं पण आहे ना तेव्हा माझी तब्येत बरी नव्हती मग ब्लॉग घ्यायचा होता पण तब्येतच बरी नव्हती म्हणून नाही घेतलं. आणि आज पण गाडीत आलं तर लगेच घाबरायचं काय कारण आहे. मम्मी मागून गाडीवर होती का नाही पण ती लवकर नव्हती आली बस. अरे मग बस मोठी ती फास्ट चालती का नाही आणि गाडी छोटी आहे आणि त्याच्यात चिखल आहे मग मला हळूहळू चालावं लागतं म्हणून आता घाबरायचं नाही. फक्त काय करायचं शाळेत कोणी अनोळखी आलं तर त्यांच्या बरोबर यायचं नाही. मॅडमनी काय काय शिकवलं मला सांग. कोणी चॉकलेट दिलं तर घ्यायचं नाही. ते काय काय शिकवेल सांग बरं. कोणी चॉकलेट दिलं तर घ्यायचं नाही. ते म्हणते आपल्याला कमाल. सगळ्यांना सांग तुम्हाला काय काय शिकवलं ते. मला ना आमच्या टीचरने सांगितलं सरांनी काय ना सकाळीच्या असेंब्लीला काय ना कोणी चॉकलेट दिलं तर घ्यायचं नाही. ते म्हणते खोटं काय मला तुझ्या पप्पांचं घर माहिती आहे मम्मी सुद्धा माहिती मला तुझी. आणि मग ते आपण गेलो का त्यांच्या संग ते दुसरीकडेच घेऊन जाते आपल्याला म्हणून त्यांच्या संग जायचंच नाही. आणि कोणी काही दिलं तर ते पण खायचं नाही. म्हणजे हुशार दादा झाला माझा. असंच जे सर तुमच्या मॅडम सर जे सांगतात तेच ऐकायचं बरं. असं आपल्या मनाने कधीच करायचं नाही. आता तुझ्या समोर आली ना बस मम्मीला विचारून घेतलं ना त्यांनी तुला बस मध्ये मग रडायचं काही कारण आहे का. नाही. आणि मम्मी मागच होती आणि तुझ्याच शाळेची बस येते त्याला बस नाही लावलेली ना रोज त्याची मम्मी जाती यायला म्हणून तो घाबरला. मला आज का बरं बस मध्ये सोडलं एकट्याला म्हणून घाबरला. घाबरायचं नाही बरं का बाळा. आणि तुझ्या हे बाय जे मॅडम सर सांगतात ना ते कशासाठी सांगत्या तुमच्या चांगल्यासाठी सांगत्या. कारण अनोळखी कोणी आलं तुम्हाला घेऊन गेलं तर आम्हाला माहिती आहे का घरी. मग जोपर्यंत मम्मी पप्पा कोणी येत नाही घरातलं तोपर्यंत जायचं नाही आणि कोणाही काही दिलेलं खायचं नाही. बरोबर का नाही. आणि रडायचं पण नाही. उद्या जर ते गाडीवाले अंकल जर म्हटले ना का त्या माझ्या बरोबर गाडीत तर यायचं. आता उद्या काय कर बरं का ग सपना तू ना त्यांना सांग जोपर्यंत पाऊस चालू आहे तोपर्यंत आमच्या राजवीरला आणा म्हणा बस मध्ये बरं. कारण त्यांना पण कळतं ना रस्ता खराब आहे म्हणून मग तोपर्यंत ते घेऊन येतील है की नाही. ओके बाळा. आणि बस मध्ये ना
माझ्या क्लासमधले. सांगू का त्यांचं नाव? हा, सांग. आयुष आणि हर्षद. नुसतं इकडे आहे ना, इथं नुसतं बटन दाबून द्यायचं उशीर आहे का लगेच सुरू होतं. तशी लक्ष्मी आहे ना सापडत नाही आता हातामध्ये. लक्ष्मी अजिबात डायरेक्ट नाही म्हणते, मला बोलायचंच नाही, फोन धरला नाही धरला का लगेच पळून जाते. तसं राजवीर नाही आमचा. आणि विश्वाला लगेच जागा दिली बसायला बस मध्ये फ्रेंडनी. फ्रेंडनी जागा दिली बाळा. आहे का असं राहतं. मग उद्या परवा पाऊस, जर आमच्याकडे रोज पाऊस चालू आहे, इतकी चिकचिक झालेली आहे का बास कधी. त्याच्यामुळं रोज पाऊस, जोपर्यंत पाऊस आणि चालू त्या गावातल्या लोकांनी सारी वाळू टाकून दिली. आमचा रस्ता आहे ना, आमच्या रोडवर लय रोड खराब आहे आमचा वाला. आणि त्या रोडवर आहे ना, त्यांनी काय केलं, सगळी हे डंपर आणला होता वाळू याचा, पोयट्याचा. तो सगळा आणखी डबल चिखल झाला. परत सगळे लोक गेले, त्यांनी सांगितलं का हा सगळा चिखल गोळा पोयटा आम्हाला नाही लागत. त्यांनी तर आणखीच खराब झाला रोड. त्याच्यामुळं आहे ना गाड्याच काढता येते नाही. आणि राजवीरची मम्मी जाते गाडी घेऊन, पण मग तिला आता हळूहळू न्यावंच लागतं ना, आणावंच लागतं. पण आता जोपर्यंत चिखल आहे ना बाळा, तोपर्यंत काय करायचं, गाडीत यायचं. गाडीत नाही बस. हा ते बस. BVS बस. बसची स्पेलिंग काय? BVS बस. ऐकलं का? असा आमचा राजवीर हुशार झालेला आहे. कसा झाला पाहिला का राजवीर आमचा वाला? एकदम हुशार झालेला आहे. आता मी फर्स्टला गेलो. आता फर्स्टला पण गेलाय, मेडल पण भेटलंय. मेडल भेटायच्या दिवशी आम्ही त्याच्या बरोबर नव्हतो. त्याच्या पप्पाला 15 ऑगस्टला जायचं बँकेत झेंडा फडकावायला. त्याच्या बाबांना पण जायचं, ते पण गेले. आणि त्याची मम्मी त्याला सोडून निघून आली. आम्हाला माहीतच नाही का आज त्याला मेडल भेटणार आहे. नाही तर मग मी गेले असते, मी घरी राहते ना, मग मी गेले असते. पण कशाचं आम्हाला माहित नाही, डायरेक्ट मेडलच घेऊन आला आहे ना बाबा.